आपण आयुष्यात कित्येक वेळा असं पाहतो की आपल्याभोवती मोठे, अनुभवी, शक्तिशाली लोक असतात. पण तरीही मनात भीती, शंका, असुरक्षितता का वाटते? आजचा भगवद्गीतेचा श्लोक आपल्याला हाच प्रश्न विचारतो. आज आपण पाहणार आहोत भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 8. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जय अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो, आपल्याकडे भीष्म, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण आणि सौमदत्ती असे महान योद्धे आहेत, जे युद्धात कधीही पराभूत होत नाहीत. वरवर पाहिलं तर हा श्लोक फक्त योद्ध्यांची यादी वाटते, पण दुर्योधनाच्या मनातील अवस्था इथे उघडी पडते. तो स्वतःच्या बाजूचे योद्धे मोजतो आहे, पण आतून तो घाबरलेला आहे. म्हणूनच तो सतत इतरांना, दुसऱ्यांना आठवण करून देतो, आपण किती शक्तिशाली आहोत. खरं सत्य काय आहे? जो माणूस आत्मविश्वासात असतो तो स्वतःची ताकद ओरडून सांगत नाही. हा श्लोक आपल्याला 3 मोठ्या गोष्टी शिकवतो. एक म्हणजे बाह्य ताकद की अंतर्गत स्थैर्य. आपल्याकडे पैसा, पद, लोक, डिग्री असू शकतात, पण मन शांत नसेल तर भीती कायम राहते. दुसरी गोष्ट, रॉंग साईडवर असाल तर भीती अटळ आहे. दुर्योधनाला माहिती आहे की अधर्माच्या बाजूने आहे, म्हणून कितीही योद्धे असले तरी मन घाबरलेलं आहे. आयुष्यात चुकीचा मार्ग निवडला की आपोआप एन्झायटी, फिअर, इन्सिक्युरिटी वाढते. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास नसेल तर इतरांची यादी करावी लागते. आज आपणही असंच करतो, माझ्याकडे हे आहे, ते आहे, ओळखी आहेत, मात्र आतून कॉन्फिडन्स कमी असतो. एकदा एक CEO होता. त्याच्याकडे मोठी टीम, पैसा, पॉवर सगळं होतं. रोज तो स्टाफ मीटिंगमध्ये म्हणायचा, आपण मार्केट लीडर आहोत, आपल्याला कोणी हरवू शकत नाही. तिथेच दुसरीकडे एक छोटासा एंटरप्रेन्योर होता. तो शांतपणे काम करत होता, कोणाला काही सांगत नव्हता. काही वर्षांनी काय झालं, CEOची कंपनी कोसळली आणि तो छोटा एंटरप्रेन्योर मोठा ब्रँड झाला. फरक काय होता? एक बाह्य शक्तीवर बोलत होता, दुसरा आतल्या विश्वासावर काम करत होता. हा श्लोक आपल्याला विचारायला लावतो, मी माझ्या आयुष्यात ताकद मोजतोय की योग्य मार्गावर चालतोय? कारण धर्माच्या बाजूने असाल तर कमी साधनातही विजय निश्चित असतो. अधर्माच्या बाजूने असाल तर सर्व काही असूनही भीती कायम असते. जर हा श्लोक तुम्हाला तुमचं आयुष्य आठवायला मदत करत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भगवद्गीतेचा अर्थ साध्या भाषेत समजून घ्यायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय श्री कृष्ण.